स्वामी ओम. कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24ला जर तुमचा जन्म झालेला असेल, तर तुमचा मूलांक 6 आहे आणि तुमचे स्वामी ग्रह हे शुक्र महाराज आहेत. तुम्ही खूप सुंदर, आकर्षक, प्रेमळ, जबाबदारीनं वागणारे, कलाप्रेमी असे आहात. तर 2025 मध्ये काय भविष्य असणार आहे तुमचं? संधी कोणती असणार आहे? आव्हानं काय असणार आहेत? हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी भाग्यश्री ओरसे तुम्हा सर्वांचं वास्तू भाग्यराज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. सर्वप्रथम आपण करिअरविषयी बोलणार आहोत. तर करिअरमध्ये तुमची भरपूर ग्रोथ होणार आहे. अनेक संधी मिळणार आहेत. प्रमोशन मिळणार आहे. इन्क्रिमेंट मिळणार आहे. जॉब चेंज करण्याबद्दल जर विचार करत असाल तर बदल करण्यापेक्षा तुम्ही आहे इथेच जर राहिलात आणि तिथेच टिकून राहून तिथे जर प्रगती केली तर आणखीन तुम्हाला तिथं फायदा होऊ शकतो. डिसिप्लिन फॉलो केली तर आणखीन फायदा होऊ शकतो. व्यावसायिकांसाठी कसं असणार आहे तर भरपूर ग्रोथ होणार आहे. अनेक संधी मिळणार आहेत. व्यवसाय तुमचा भरपूर वाढेल. तुमचं ब्रँडिंग कसं करता येईल किंवा तुमचे कॉम्पिटिटर्स काय करतात याच्यावर जर तुम्ही लक्ष ठेवलं तर तुम्ही आणखीन फायदा घेऊ शकता. आणि जो वेळ तुम्हाला व्यवसायासाठी द्यायला पाहिजे तो वेळ तुम्ही दिलात, कार्यरत राहिलात तर व्यवसायाची भरपूर ग्रोथ होऊ शकते. तुमचं व्यवसायाच्या ठिकाणचं ऑफिस म्हणजे ऑफिस कसं छान राहील प्रेझेंटेबल, तिथला जर रंग खराब झालेला असेल किंवा जर तुमचं लाईट फिटिंग खराब झालं असेल तर ते कसं छान करता येईल. ऑफिसमध्ये कायम झगमगाट यावर्षी ठेवायचा. आणि तुमच्या ऑफिसमध्ये जर काही महिला असतील कामाला तर त्यांना प्राधान्य द्यायचं. म्हणजे पगार करताना पहिला महिलांचा करायचा किंवा महिलांना छोटे मोठे गिफ्ट देता आले तर द्या. आणि महिला नसतील तरी तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही महिला जर तुमच्या ऑफिसमध्ये अपॉइंट केली तर तुम्हाला आणखीन यावर्षी फायदा होऊ शकतो. फायनान्सेस कसे असणार आहेत तर पैशाचा पाऊस पडणार आहे. आता पडलेल्या पावसाचं करायचं काय? तर योग्य गुंतवणूक करायची, त्याच्यानंतर बचत करायची, खर्च पण भरपूर करा कारण पैसे भरपूर येणार आहेत त्यामुळे खर्चही भरपूर करा. पण बचतही करा, पैशाचं नियोजन करा, गुंतवणूक करा आणि जाणकार लोकांचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा. शेअर मार्केटमध्ये असाल तिथेही फायदा होऊ शकतो. गुंतवणूक तुम्ही मेटल इंडस्ट्रीमध्ये आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये केली तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि फायनान्सेसच्या बाबतीत सांगायचं झालं तर डोक्यावर जर काही कर्ज असतील तर ती कमी करायचा प्रयत्न करा. तर आर्थिक खूप भारी म्हणजे भरभराटच आहे तुमची यावर्षी. विद्यार्थ्यांसाठी कसं असणार आहे तर विद्यार्थी थोडे त्यांचं विचलित होऊ शकतं लक्ष, म्हणजे फोकस भरपूर होऊ शकतो. तर अशा वेळेला काय करायचं, अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे नुसतं पुस्तक समोर आहे आणि लक्ष दुसरीकडे आहे असं नाही. तर जेव्हा केव्हा अभ्यास कराल थोडा वेळ करा पण तो फोकस करा. म्हणजे अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करून अभ्यास केला तर नक्कीच यश मिळेल. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, थोडा वेळ अभ्यास करायचा, मग थोडा वेळ ब्रेक घ्यायचा, मग पुन्हा अभ्यास करायचा. आणि थोडे मैदानी म्हणजे खेळ खेळला तर आणखीन म्हणजे एनर्जीज बॅलन्स होण्यासाठी तुम्हाला उपयोग होईल. आता खेळ कोणते? मोबाईलमधले गेम नाही, मैदानी खेळ. मैदानी खेळ खेळले तर तुमची एनर्जी बॅलन्स होतील आणि तुम्ही आणखीन जास्त चांगल्या प्रकारे अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करू शकाल. ज्यांना हायर एज्युकेशन घ्यायचं आहे, बाहेर जाऊन काही डिग्री करायची आहे, मास्टर्स करायचं आहे, विदेशात जाऊन अभ्यास काही डिग्री घ्यायची, अशा लोकांसाठी वर्ष खूप छान आहे. विद्यार्थी यावर्षी यशस्वी होऊ शकतात. तर गृहिणींसाठी कसं असणार आहे तर गृह खातं सगळ्यात महत्त्वाचं खातं. तर गृहिणींसाठी तर खूप छान असणार आहे हे वर्ष. खूप आनंद असणार आहे. छान ट्रिप्स काढाल, फिराल इकडे तिकडे, नवीन नवीन गोष्टी घ्याल स्वतःसाठी, छान गिफ्ट्स मिळतील तुम्हाला सगळ्यांकडून. एक करायचं, आपलं किचन स्वच्छ ठेवायचं महिलांनी यावर्षी. जेवढं तुमचं किचन स्वच्छ तेवढं तुमचं आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य छान. तर किचनवर लक्ष ठेवायचं, किचन छान प्रेझेंटेबल स्वच्छ ठेवायचं. आता कौटुंबिक कसं असणार आहे तर कुटुंबातही आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे. तर त्याच्यासाठी काय करायचं, पण आनंद राहण्यासाठी जोडीदाराला वेळ द्यायचा, छान छान गिफ्ट्स द्यायचे आणि जोडीदाराबरोबर वेळ स्पेंड करायचा चांगला. ज्यांचं लग्नाचं वय झालेलं आहे आणि लग्न करायची इच्छा आहे त्यांना लग्नाचे योग येतील. त्याच्यानंतर ज्यांना चाइल्ड प्लॅनिंग करायचं आहे किंवा कुटुंबात वाढ करायची, आई बाबा व्हायचे, ते तसं प्लॅनिंग करू शकतात. म्हणजे आई बाबा होण्याचाही त्यांना योग आहे आणि कुटुंबात वाढ होऊ शकते. कुटुंबात ओव्हरऑल आनंदी वातावरण असणार आहे. आता आपण आरोग्याविषयी बोलूया. तर कारण आता हे सगळं भरपूर आहे, ब्लेसिंग आहे, गोल्डन इयर आहे, सगळं छान आहे. पण त्याचा उपभोग घेण्यासाठी आपलं आरोग्य कसं असणार आहे? तर आरोग्याची काय काळजी घ्यायची तर डोळे, त्याच्यानंतर आपलं युरिनरी ब्लॅडर
आणि किडनी याची काळजी घ्यायची. तर काळजी घ्याल म्हणजे काय कराल, तर डोळ्यांची काळजी घ्यायची म्हणजे योग्य ती प्रमाणात झोप घ्यायची. अर्धवट झोप झाली तर डोळ्याला त्रास होणारच ना. तर झोप पूर्ण घ्यायची. भरपूर पाणी प्यायचं म्हणजे युरिन इन्फेक्शन होणार नाही. आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी थोडा वेळ ध्यान करायचं आणि थोडा व्यायाम करायचा म्हणजे मग आरोग्यही तुमचं छान राहील. आता काळजी कशाची घ्यायची म्हणजे आता हे सगळं खूप छान, 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 छान आहे. पण तुम्ही काय करणार आहे त्याच्यासाठी? तर तुम्ही काय करायचं पहिली गोष्ट, की कार्यरत राहायचं, डिसिप्लिन फॉलो करायची आणि जो प्रयत्न करेल त्याच्यासाठीच हे सगळं आहे जे आत्ता एवढा वेळ बोललेली आहे. नाहीतर असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी, असा कुठलाही हरी तुम्हाला खटल्यावर आणून देणार नाहीये. जे प्रयत्न करतील, जे कार्यरत राहतील त्यांच्यासाठी हे वर्ष छान असणार आहे. दुसरी गोष्ट एक करायची, की आपण कुठलीही गोष्ट करायच्या आधी त्याचं आधीच मी हे करणार आहे, ते करणार आहे बोलायचं नाही. करून झाल्यावर ते लोकांना दिसतं. आणि एक काय कराल तुम्ही, की आता तुम्हाला खूप काही भेटणार आहे यावर्षी. तर मग आता नवीन फॅड आहे ना, काही आणलं, काही मिळालं, की लगेच स्टेटसला ठेवायचं. तर असं लगेच त्याचं प्रदर्शन मांडू नका. तुम्हाला काही अचीव्ह झालं, एखादं टेंडर भेटलं, काही मिळालं, तर तुम्ही तुमचे जे वेल विशर्स आहेत किंवा तुमच्या कुटुंबातले जे जवळचे लोकं आहेत त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करा, पण त्याचं लगेच प्रदर्शन मांडू नका. आणि महिलांचा आदर करायचा. म्हणजे महिलांनीही महिलांचा आदर करायचा आणि पुरुषांनीही. सगळ्यांनीच महिलांचा आदर यावर्षी करायचा. तर असं हे ओव्हरऑल जर केलं तर वर्ष तुमच्यासाठी खूप छान आहे. आता तुमच्यासाठी शुभ रंग सांगायचे झाले तर गुलाबी, पांढरा आणि लाईट ब्लू. शुभ दिनांक कोणते तर 6, 15 आणि 24. शुभ वार कोणते तर शुक्रवार, सोमवार आणि बुधवार. शुभ महिने कोणते तर मार्च, मे, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. हे काही शुभ गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुम्ही जर त्याचा उपयोग केला तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर उपाय काय कराल तर गणपतीची आणि लक्ष्मी मातेची पूजा करायची. त्यानंतर तुमचे जे काही जुने हे असतील ते डोनेट करायचं. कपडे म्हणा किंवा जे काही डोनेट करता येईल ते करायचं. आणि वास्तूमध्ये तुमच्या दक्षिण दिशा आणि आग्नेय दिशा स्वच्छ आणि चकचकीत ठेवायची. आणि पौर्णिमेला आणि शुक्रवारी श्री सुक्ताचं पठण करता आलं तर करायचं. तर हे काही उपाय आहेत, हे केले तर तुम्हाला आणखीन यश मिळेल. तर असा हा मुलांक 6चा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि आणखीन तुम्हाला जर असे व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्यासाठी काही सूचना असतील किंवा काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून कळवा. आणि तुम्हाला जर तुमचं बर्थ डेटचं ॲनालिसिस करून हवं असेल किंवा वास्तू परीक्षण करून हवं असेल तर तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. लवकरच आपण भेटूया मुलांक 7च्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.